मित्रांनो, लेखक डॉक्टर विगो दुर्गे द्वारा लिखित स्फूर्ती देवता रमाबाई आंबेडकर या पुस्तकाचे आपण 2 भागाचे वाचन केले. मागील 2 भागात आपण पाहिले रमाबाईचे बालपण, जन्म, विवाह आणि त्यांच्या बालपणाबद्दल आपण जाणून घेतले. स्फूर्ती देवता रमाबाई आंबेडकर या पुस्तकाचे पुढील वाचन आता आपण सुरू करणार आहोत. त्याआधी जर आपणास माझा हा उपक्रम, माझी वाचन शैली आवडली असल्यास कृपया चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. रमाबाईचे वैवाहिक जीवन. विवाह समयी रमाबाई जरी फार लहान होत्या तरी त्यांचा स्वभाव अत्यंत शांत व स्वच्छील असल्यामुळे त्या आंबेडकर घराण्याशी सर्वस्वी एकरूप झाल्या. प्रथमतः रमाबाईंना शिक्षणाचा गंधही नव्हता, परंतु त्याबद्दल भीमरावांना विषाद वाटला नाही. मातीच्या ओल्या गोळ्याला यथोचित आकार देऊन इष्टमूर्ती घडवणे हे कलाकाराचे कर्तव्य होय, हे तत्व त्यांना अवगत होते. या हुशार व बुद्धिमान मुलीला आपण यथासमय आवश्यक शिक्षण देऊ. आजीवन अक्षर शत्रू म्हणजे निरक्षर राहू देणार नाही हा संकल्प होता आणि त्याप्रमाणे आपल्या रमाला त्यांनी अक्षर ओळख करून द्यावयास सुरुवात केली. रमाबाईला थोडे थोडे वाचता न लिहिता येऊ लागले, तरीही भारतीय स्त्रीचा आदर्श साध्वी रमाबाईने लेश मात्र ढळू दिला नाही. वडीलधाऱ्या माणसासमोर अदबीने वागणे, त्यांचा यथोचित मान सन्मान करणे, पतीची मनोभावे सेवा करणे हेच प्रत्येक आर्य स्त्रीचे आद्य कर्तव्य होय, अशी त्यांची धारणा होती. कुलीन स्त्रीने अत्यावश्यक तेवढे शिकावे, लिहिता वाचता आले म्हणजे झाले, त्यापेक्षा जास्त शिक्षणाची गरज काय असा प्रतिप्रश्न उलट रमाबाई भीमरावाला करीत असे. तरीही पतिदेवांनी दिलेल्या शिक्षणामुळे त्यांना पत्र लिहिता व वाचता येऊ लागले. रमाबाई अर्धशिक्षित असल्या तरीही आपला पती उच्च पदवीधर आहे या गोष्टीचा त्यांना सार्थ सादर अभिमान होता. आपल्या विद्याविभूषित पतीचा उल्लेख करताना रमाबाई नेहमी साहेब म्हणून करीत आणि भीमराव आंबेडकर देखील आपल्या पत्नीला रामू या लाडक्या नावाने हाक मारीत. डॉक्टर आंबेडकरांनी आपल्या प्रिय पत्नीला लिहिलेल्या अनेक पत्रांमध्ये प्रिय रामू उल्लेख केल्याचे आढळते. दिनांक 25 नोव्हेंबर 1921 ला डॉक्टर आंबेडकरांनी रमाबाईला लंडनहून एक पत्र लिहिले होते. त्यात प्रिय रामू नमस्ते अशीच सुरुवात केल्याचे दिसून येते. त्यावरून डॉक्टर आंबेडकरांची पत्नीविषयी केवढी सहृदयतेची भावना होती हे स्पष्ट होते. परंतु या भावनांचे जाहीर प्रदर्शन होऊ नये म्हणून पत्राच्या लिफाफ्यावर पत्ता लिहिताना मात्र श्रीमती रमाबाई आंबेडकर असे लिहित असत. एकदा गौरा व शंकर आपल्या वडील भगिनीला भेटावयास तिच्या घरी आले होते. त्यांची अवस्था बघून रमाबाईंनी भावंडांना मायेने हृदयाशी धरले व अश्रू ढाळू लागली. तेवढ्यात स्वशूर रामजी बाबा अचानक बाहेरून आले. रमा आपल्या भावंडांना जवळ घेऊन रडत असलेली त्यांना दिसली. तेव्हा सासऱ्यांनी सुनेला विचारले, अगं रमा, मुली तू का रडतेस? पण डोळे पाण्याने भरलेले ते कसे लपणार? रामजी बाबांना परिस्थितीची जाणीव होऊन ते सुनेला म्हणाले, अगं ही तुझी भावंड अजून लहान आहे. ती स्वतःच्या पायावर उभी राहीपर्यंत तू त्यांना आपल्या जवळच ठेवून घे. थोरली बहीण आई सारखी असते. तू त्यांची आई हो, त्यांच्यावर मायेची पाखर घाल. मामनजी, आपण खरोखरच देव माणूस आहात. आपले उतराई आम्ही कसे व्हावे? रमाबाई म्हणाली. तेव्हापासून गौरा व शंकर आंबेडकर कुटुंबातच राहू लागले. भीमराव पदवीधर झाले. प्राप्त परिस्थितीला नेहमी धैर्याने तोंड द्यावे अशी शिकवण वडिलांकडूनच भीमाला मिळाली होती. सर्वत्र प्रतिकूल परिस्थितीतही मॅट्रिक नंतरचे महाविद्यालयीन शिक्षण त्यांनी सुरू ठेवले होते. डबकचाळीतील छोट्याशा खोलीतच भीमरावाने आपली अभ्यासिका तयार केलेली होती. एका बाजूला लहानशी अभ्यासिका तर दुसऱ्या बाजूला रमाबाईचा संसार. त्याच अभ्यासिकेमध्ये रात्र रात्र जागून भीमराव जिद्दीने अभ्यास करीत असत. तिथेच त्यांचे अन्य पुस्तकाचेही वाचन, चिंतन, मनन नेहमी चालायचे. गुरु केळुस्करांच्या प्रयत्नाने बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांच्याकडून 25 रुपये दरमहा शिष्यवृत्ती त्यांना मिळत असे. त्यामुळे त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण थोडे सुकर होऊ शकले. BA ला संस्कृत विषय घेण्याची भीमरावांची इच्छा होती, परंतु अस्पृश्यतेमुळे संस्कृत विषय त्यांना घेता आला नाही. परंतु पुढे स्वप्रयत्नाने संस्कृत शिकून हिंदू धर्मातील श्रुती, स्मृती व पुराणे यांची आवश्यक माहिती त्यांनी करून घेतली.
हे त्यांच्या इच्छाशक्तीचे उत्तम उदाहरण होय. वडील मंडळींच्या इच्छेप्रमाणे भीमराव आंबेडकरांचे लग्न रमाबाई सारख्या अशिक्षित पण सुस्वरूप तरुणीशी झालेले असले तरी त्यांनी आपल्या महाविद्यालयीन अध्ययनात मुळीच खंड पडू दिला नाही. आपल्या मनाशी योजलेले अस्पृश्योद्धाराचे ध्येय पूर्णत्वास नेण्याचे दुर्दम्य इच्छा त्यांचे ठायी असल्यामुळे येन केन प्रकारे उच्च शैक्षणिक पात्रता प्राप्त करण्याची त्यांची प्रतिज्ञा होती. त्यामुळे प्रापंचिक सुखाकडे सुद्धा त्यांनी बरेच दुर्लक्ष केले. तथापि त्यांची स्फूर्ती देवता साध्वी रमाबाई पतीच्या सुखसोयीकडे, खाण्यापिण्याकडे व त्यांच्या कपड्यांकडे स्वतः लक्ष देत असे. रमाबाई पतिनिष्ठ असल्यामुळे त्या भीमरावांच्या खाण्यापिण्याची विशेष काळजी घेत असत. भीमरावांना जेवताना बाजरीची भाकर व कांदा मिळाला तर त्यांना इतर पक्वान्नांची पर्वा नसायची. त्यांना मोसंब्यांचा रस आवडत असल्यामुळे रमाबाई पतिदेवांना रात्री दुधासह नियमाने देत असत. त्यांना भाज्याही फार आवडत पण जेवणाकडे त्यांचे लक्ष नसायचे. पानावर वाढले तेच जेवायचे असा त्यांचा नेहमीचा परिपाठ होता. त्यामुळे आपल्या साहेबाच्या आवडीनिवडीकडे रमाबाईंनाच नेहमी लक्ष ठेवावे लागत असे. पतिदेव कॉलेजमधून घरी येताच त्यांना चहा व फराळाचे साहित्य नेऊन देणे, रात्री जेवणाचे ताट वाढून त्यांच्या अभ्यासिकेमध्ये नेऊन ठेवणे, पिण्याच्या पाण्याचा तांब्या पेला नेऊन ठेवणे आदी कामे पतीच्या अभ्यासात व्यत्यय न येऊ देता रमाबाई व्यवस्थित करीत असत. त्यामुळे भीमरावाचे अभ्यासाचे काम बरेच सुकर झाले असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही. म्हणता म्हणता भीमरावाचे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाले आणि सन 1912 मध्ये इंग्रजी व पर्शियन हे खास विषय घेऊन भीमराव रामजी आंबेडकर मुंबई विद्यापीठाची BA पदवी उत्तम प्रकारे उत्तीर्ण झाले. अनेक आपत्तींना धैर्याने व जिद्दीने तोंड देऊन रामजी सुभेदाराचा कर्तबगार पुत्र भीम पदवीधर झाला. त्याच सुमारास भीमराव आंबेडकरांच्या जीवनात सुखावह घटना घडली. भीमराव आणि रमाबाई यांना दिनांक 12 डिसेंबर 1912 रोजी पुत्ररत्न झाले. रामजी बाबांना मुलगा BA झाल्याचा व नातू झाल्याचा दुहेरी आनंद झाला. महान यशाचे प्रतीक म्हणून नवजात शिशूचे नाव यशवंत ठेवण्यात आले. अस्पृश्य समाजातून BA होणारा भीमराव आंबेडकर हाच पहिला विद्यार्थी म्हणावा लागेल. त्यामुळे चाळी चाळीतून, गल्ली गल्लीतून भीमराव आंबेडकरांचा सत्कार होऊ लागला. रामजी सुभेदारांच्या प्रयत्नाचे व मार्गदर्शनाचे सर्वत्र कौतुक होऊ लागले. त्यामुळे रामजी बाबांचा आनंद गगनात मावेना. पैशाच्या टंचाईमुळे आपण आपल्या मोठ्या मुलाला म्हणजे आनंदाला शिक्षण देऊ शकलो नाही, तरी आता आपल्या भीमाला मात्र खूप खूप शिकवायचे, उच्च विद्येने विभूषित करायचे असा त्यांनी निश्चय केला. असे सत्कार होत असतानाच बडोदे संस्थानात चांगल्या हुद्द्याची सरकारी नोकरी मिळाल्याची बातमी भीमरावांनी आपल्या वडिलांना दिली. महाविद्यालयीन शिक्षणासाठी बडोदे सरकारकडून शिष्यवृत्ती मिळत असल्यामुळे कराराप्रमाणे पदवी प्राप्त होताच काही वर्षे त्यांच्या संस्थानामध्ये नोकरी करण्याची भीमरावाची नैतिक जबाबदारी होती. परंतु पुढील उच्च शिक्षण घेण्याचे सोडून होतकरू भीमाने आत्ताच नोकरी करावी ही गोष्ट रामजी बाबांना योग्य वाटत नव्हती. मी स्वतः संसाराचा आजपर्यंत भार वाहत असताना केवळ थोड्या पैशासाठी नोकरीच्या फंदात अडकणे हे अनुचित समजत होते. परंतु भीमरावांनी BA होताच बडोदे संस्थानाची नोकरी करण्याचे अभिवचन सयाजीराव महाराजांना दिले असल्यामुळे वडिलांची कशी तरी समजूत घालून ते बडोद्याच्या सरकारी नोकरीवर हजर राहण्यासाठी तिकडे निघून गेले. त्यावेळी बडोदे सरकारच्या सैन्यात भीमरावांची लेफ्टनंट म्हणून नेमणूक करण्यात आली होती. उच्च शिक्षणाला रामराम ठोकून आपल्या म्हणण्याची पर्वा न करता आपला भीम नोकरीवर निघून गेला ही गोष्ट स्वाभिमानी रामजी बाबांच्या मनाला फारच लागली. त्यांची प्रकृती अगोदरच चांगली नव्हती. आपला लाडका भिवा बडोद्याला दूर गेल्यामुळे त्यांनी अंथरूण धरले. त्यावेळी रामजी बाबांची दुसरी सून रमाबाई यथोचित सेवा करीत असे. वैद्याने सांगितलेले औषध योग्य वेळी त्यांना देत असे. त्यांचे हात पाय डोके चेपीत बसायची, परंतु प्रकृतीला आराम पडेना. हे बघून रमाबाईला फार वाईट वाटायचे. काय करावे म्हणजे आपल्यावर पित्याप्रमाणे प्रेम करणाऱ्या सासऱ्यांची तब्येत सुधारेल हे तिला कळेना. एकदा रामजी बाबांचे पाय चेपीत असताना रमाबाईंच्या डोळ्यातून सारखी आसवे गळत होती. त्यांच्या पायावर गरम अश्रू सांडत होते. गालावरून ओघळणारी आसवे पुसायचेही तिला भान नव्हते. पायाला काय ओले लागते म्हणून रामजी बाबांनी डोळे उघडून पाहिले तेव्हा आपली लाडकी सून रमाबाई रडत असलेली त्यांना दिसली.
तेव्हा त्यांनी सुनेला न रडण्याचे सांगितले आणि माझ्या कर्तबगार भीमाची म्हणजे आपल्या पतीची योग्य काळजी घेण्याचा, त्यांच्या सुखदुःखात सहभागी होण्याचा, त्यांची स्फूर्ती देवता बनण्याचा, म्हणजे स्नेहाने पतीचे शिक्षण जे ती सदैव प्रज्वलित ठेवण्याचा आणि तिच्या सर्वांगीण उत्कर्षाचा मार्ग निष्कंटक करण्यास यथाशक्ती प्रयत्न करीत राहण्याचा तिला यथोचित उपदेश केला. अशा परिस्थितीत काय उत्तर द्यावे हेच तिला समजेना, परंतु पितृतुल्य सासऱ्याचा मौलिक उपदेश आपल्या कृतीने सार्थ करण्याचा तिने मनाशी निश्चय केला. इकडे भीमराव बडोद्याला नोकरीवर रुजू होऊन 15 सुद्धा झाला नसेल. तोच बाबा अत्यंत आजारी आहे, ताबडतोब निघ अशी तातडीची तार त्यांच्या हातात पडली. तार वाजतात ते घाबरले. नोकरी करण्याच्या माझ्या हट्टामुळे पित्याला धक्का तर बसला नसेल असाही विचार त्यांच्या अंतःकरणास क्षणभर चाटून गेला. आता विलंब करण्यात अर्थ नव्हता. मुंबईला ताबडतोब जाण्याचा निर्णय मनाशी ठरवून त्यांनी मुंबईला जाणारी आगगाडी गाठली. रामजी बाबांचे डोळे सारखे भीमाच्या येण्याकडे लागले होते. ते आता आयुष्याची शेवटची घटका मोजीत होते. डोळ्यात प्राण आणून आपल्या लाडक्या भिवाची वाट बघत होते. इतक्यात बडोद्यावरून भीम आल्याची बातमी कुणीतरी बाबांना दिली. भीमरावांना देखील वडिलांना केव्हा पाहिन असे झाले होते. आल्याबरोबर वडिलांच्या बिछाण्याजवळ धावत येऊन त्याने पित्याच्या गळ्याला मिठी मारली. मुसमुसून रडू लागला. तेव्हा बाबांनी भीमाच्या पाठीवरून हात फिरवला आणि पुन्हा एकदा सर्वांकडे आपली थिजलेली दृष्टी टाकली. भीमरावांच्या पाठीवरून फिरणारा तो वत्सल हात एकाएकी खाली गळून पडला. रामजी बाबांची प्राणज्योत नश्वर देहाला सोडून निघून गेली. जवळच बसून असलेली धाकटी सून रमाबाई ऊर फुटल्यागत मोठ्याने किंचाळली. भीमरावांच्या दुःखाचा आवेगही अनावर झाला. सर्वजण धावून आले. आनंदराव, बाळाराव आणि मोठी सून लक्ष्मीबाई यांनीही मोठ्याने टाहो फोडला. सारी चाळ जमा झाली. त्याच दिवशी रूढीप्रमाणे विधिवत अंतिम संस्कार करण्यात आले. 2 फेब्रुवारी 1913 रोजी झालेल्या रामजी बाबाच्या निधनामुळे भीमरावाचे पितृछत्र हरवले. एका स्वाभिमानी, महत्वाकांक्षी, उद्योगशील जीवनाचा शेवट झाला. भीमाने खूप शिकावे व अस्पृश्य समाजाचा उद्धार करावा म्हणून ज्यांनी अहोरात्र काळजी वाहिली, अपार परिश्रम केले, मुलांना मातेचे वात्सल्य दिले आणि कशाचीही उणीव भासू दिली नाही, ते वत्सल पित्याचे छत्र आज सर्व मुलांच्या डोक्यावरून नियतीने एकाएकी काढून घेतले होते. मित्रांनो, आजचे वाचन आपण इथेच थांबवूया. भेटूया पुढील भागात. जर आपणास माझी वाचन शैली आवडली असेल, माझा हा उपक्रम आवडला असेल, तर कृपया चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.